नमस्कार मित्रांनो, अथर्व डेव्हलपर्स प्रेझेंट घे माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ते अथर्व डेव्हलपर्स म्हणजे ते तुमचे चॅनलचे मालक अथर्व सुदामे? नाही, हे अथर्व डेव्हलपर्स हे वेगळे, हे कन्स्ट्रक्शन वाले. तुम्ही जे सुदामे म्हणताय ना ते डिस्ट्रक्शन वाले. अच्छा. ते काय करतात ते डेव्हलपर्स, अथर्व डेव्हलपर्स? पुण्यामध्ये उत्तम बांधकाम करतात. अच्छा, मला द्या नंबर द्या. नाही, एक मिनिट, रेकॉर्डिंग चालू आहे. डिस्क्रिप्शन मध्ये बिल्डिंग बांधायचे, डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही तिकडनं जाऊ शकता. दिला असता नंबर. आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. अच्छा, मला एक 30चा ग्लास भरा आणि चकणा मला लागतो. अहो, कार्यक्रम म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे. अच्छा, सॉरी. तो कार्यक्रम म्हणतो मी तुम्हाला. मी दर्दी रसिक आहे. मी काय रसिक माणूस आहे. मी सगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो. नाही, बरोबर आहे तुमचं. मला ते काय म्हणलं तुमच्या चॅनलचे ओनर कोण? ते सुदामे. अथर्व चांगले सुदामे. असतात, रील्स चांगले असतात. अरे थँक्यू. कारण का ते कसं, मी रसिक माणूस आहे, मला असलं आवडतं बघायला. अरे थँक्यू सो मच. त्यात मी पण असतो. बघा, तू कुठं असतो? अहो, मी तुझा अपमान होणार तर तूच अपमान होतो सारखा. आपण पुढे वळूया. अच्छा, अपमान केला का मी? सॉरी. मी काय रसिक माणूस, मला सगळं लक्षात राहतं. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपल्या स्टुडिओ प्रमुख पाहुणे म्हणून एक दर्दी रसिक आलेले आहेत. मित्रांनो, आपण त्यांची चर्चा करणार आहोत आणि गुफ्तगू करणार आहोत. नमस्कार. सर्वात प्रथम मला तुम्ही हे सांगा. मीच सांगणार आहे, मी सांगायला चालू आहे. अहो, एक मिनिट, मला प्रश्न तर विचारू द्या. प्रश्न विचार. तुम्ही नेमके कोण आहात? मी एक दर्दी रसिक आहे. मी काय एक दर्दी रसिक, ज्या कलाकारांनी मायबाप प्रेक्षक ज्यांना म्हणलं तो मायबाप मी. काय मायबाप? तुम्ही बाप असू शकता, माय कुठनं आलात? थर्ड क्लास विनोदांना मी प्राधान्य देत नाही. जरी मी एक रसिक असलो, दर्दी रसिक असलो, तरी थर्ड क्लास विनोद खपवले जाणार नाहीत. आता मी थर्ड क्लास विनोद मारला ना, आता मी पण एक थर्ड क्लास उत्तर देतो तुम्हाला. मी पण तसंच तुमच्या पद्धतीने उत्तर देणार. जे मी मायबाप म्हटलं ते मी सेमी इंग्लिश मध्ये म्हणलं होतं. काय संबंध सेमी इंग्लिशचा? MY माय आणि बाप मराठीत सेमी इंग्लिश. जसेच तसं. एक मिनिट थांबा. तुम्ही जरी दर्दी रसिक असता तरी तुमच्या इथं विनोदाला वाव मिळाला असल्या फालतू असं समजू नका. तुम्ही असा विनोद का मारलात? जशाच तसं. ठीक आहे, आपण मला सगळ्या प्रकारचे विनोद मारता येतात. ठीक आहे, पुढे वळूया आपण. मला तुम्ही एक सांगा की नेमका दर्दी रसिक ओळखायचा कसा? चांगला प्रश्न विचारला. केक आहे, केक. एकीकडे फ्री केक मिळते, एकीकडे पैसे देऊ नये. कुठला केक घेताल? फुकट केक. फुकट्याच दिसतोय, ह्याला फुकट्या म्हणतात. तसं नाही. जर रसिक म्हणत असतो तो विकत केक घेईल, त्याला पसंतीचा. फ्रीचा कधीच घेणार नाही. फ्रीचा केक दर्दी रसिक कधीच घेणार नाही. म्हणजे नेमकं कसं समजून सांगा. आम्ही सवाई गंधर्वला जातो. कुठं? आता सवाई गंधर्व, आम्हाला सवाई गंधर्वची सवय. आम्ही तिथं जाऊन वडापाव नाही खात. बरोबर. तिथं जाऊन आम्ही वडापाव खात नाही. आम्ही सवाई गंधर्वला जातो. कधी कधी खात जावा, गाणं ऐकतो. कधी खात जावा, चांगला असतो, ट्राय करा. आम्ही वडापाव खायला रावेतला जातो. रावेत, फक्त वडापाव खायला आम्ही रावेतला जातो. तुम्ही आम्हाला सांगू नका रसिक म्हणजे काय, दर्दी रसिक म्हणजे आम्हीच. आम्ही वडापाव खायला रावेतला जातो, पण आम्ही सवाई गंधर्व मध्ये वडापाव घेऊन बसत नाही. तुम्ही वडापाव खायला रावेतला जातो? एवढंच नाही, आम्ही भीमसेन जोशींचं गाणं ऐकायला कोलकात्याला गेलो. कोलकात्याला आणि आणायला गेलोच होतो, म्हणून मग कंपनीची मीटिंग अटेंड केली. अच्छा, तसं नाही झालं. ते कंपनीची मीटिंग अटेंड करायची होती म्हणून तुम्ही तिकडे गेलता. कंपनी आज आहे उद्या नाही, कंपनी आज आहे उद्या नाही, पण भीमसेन जोशींचा स्वरा कायम आहे. ही गोष्ट त्याला म्हणतात दर्दी रसिक. काय म्हणतात त्याला? दर्दी रसिक. त्यामुळे तुम्ही मला शहाणपण नका शिकवू. नाही, मी गाणं ऐकायलाच गेलेलो. नाही, बरोबर. नाही, पण मला एक सांगा, तुम्ही एवढं संगीताबद्दल बोलताय, तुमचं संगीताबरोबर शिक्षण झाले का? संगीताचं माझं 10वी पर्यंत बरोबर शिक्षण झालं. त्यानंतर ती सायन्सला गेली, कारण का तिचं ध्येय मोठं होतं. मग मी आर्ट्सला आलो. आता ती तिच्या नवऱ्यावर अमेरिकेत सेटल आहे आणि मी आज तुम्हाला इंटरव्ह्यू देतो. नाही, तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही आर्ट्सचेच वाटता. म्हणून मी दर्दी रसिक आहे. मी दर्दी आहे, म्हणजे मला पसंत तेच करतो. सगळे चालले सायन्स म्हणून मी जात नाही. मी दर्दी रसिक आहे, मला आर्ट्स आवडले, मी आर्ट्सला गेलो. त्या मुलीबद्दल नव्हतं बोलत मी. संगीत म्हणजे त्या विषय गाण्याबद्दल बोलत होतो. अच्छा, मी काय माहिती का, मी तानसेन नाही, पण मी कानसेन आहे. मी तानसेन नसलो तर मी कानसेन आहे. आणि जसं तुम्ही कानसेन आहे ना, तसं मी नागसेन आहे. नाही, तुम्ही त्यामुळे मला चांगला वास म्हणून तुम्ही सगळीकडे नाक खूप असताय. माझं उत्तर पूर्ण होते की मी कानसेन जरी असलो, तानसेन नसलो, कानसेन असलो तरी मला गाणं म्हणता येतं. मला एक गाणं म्हणू देत. नाही, रेकॉर्डिंगला आपल्याला वेळ कमी आहे. मी निघून जाईल. ठीक आहे, म्हणा एक गाणं म्हणा. बसे सरगम हर तरफ से गूंजे बंधन देसरा. वा बस. एक्सक्यूज मी, थोडा वेळ तरी आपल्या ऑडियन्सला आपल्या चॅनल पुढे राहू द्या, घालू नका. असं नसतं. जर ही गर्दी असेल तर इथे थांबणार नाही. जर दर्दी असतील तर ते थांबणार. कारण का दर्दी रसिक असं म्हणतात, व्यवस्थित बघतात पारखून.
गर्दी म्हणजे बघता बोर झालं नाही, अरे त्याच्यातलं बघ हा कसा अभिनय ठीक आहे, करतोय, ठीक आहे. मी अभिनय कसं करतो हे बघतील ते. ठीक आहे, इथं गाण्याचा कार्यक्रम नाही, दर्दी रसिकाचा कार्यक्रम चालू आहे. एकंदरीत तुम्ही मला चोळखण वाटता. मला चोखंदळ स्पष्ट उच्चार करा, चोखंदळ. नाही, नाही, चोखंदळ चोखंदळ, स्पष्ट उच्चार पाहिजे, आपण स्पष्ट. स्पष्ट तुम्ही मला विचारताय. एक्सक्यूज मी, माझा उच्चार स्पष्टच आहे. पान खाल्ल्यामुळे जीभ जर झालेली आहे. मी रसिक माणूस आहे, रोज जेवण केलं मी पान खातो, मी आपण- रसिक माणूस आहे. आपण तुमच्या रसाचा पिचकारी उडाली माझ्या चेहरा 2 त्याला वेळा. म्हणतात ना रसिक, या रसाचे रसिक तुम्ही. नाही, मला नेमकं सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? मी डॉक्टर आहे, डॉक्टर. डॉक्टर आहे तुम्ही? मी IIT PK सारख्या मोठ्या संस्थेतून डॉक्टरीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि मेरिटमध्ये आलेलं आहे. कुठलं शिक्षण घेतलंय? IIT PK सारखी मोठी संस्था, तिकडनं मी शिक्षण घेतलेलं आहे. मी काय बोलता? मेरिट मधला माणूस, मेरिट मेरिट मधनं आले तुम्ही? तिथला गेलेला माणूस मेरिटमध्ये येतोच. कारण 1-to-1 काउन्सिलिंग, उत्तम शिक्षण, उत्तम शिक्षक असतात शिकवायला, काय बोलता? मेरिटमध्ये माणूस येतोच. माझ्या मुलांना पण मी त्याच क्लासला घालणार आहे. मला पण जॉईन करायचंय. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाका, जॉईन करून टाका. डिस्क्रिप्शनला टाकू. लिंक टाका लगेच. नाही, टाकतोय. लगेच टाका, मी निघून जातो. नाही, टाकतोय. लिंक टाका, जॉईन करा. मी लगेच माझ्या join. मुलांना पण त्याच क्लासला घालणार. तुम्हाला मुलं आहेत? नाही, लग्न नाही झालं तू. अहो, एवढं वय आणि लग्न कसं काय त्याला नाही काय झालं? झालं, मी चोखंदळ आहे. किती मुली बघितल्या आजपर्यंत? आतापर्यंत 100 दिसल्या, 50 पाहिल्या, हा. 30 बघितल्या, हा. 20 जणांना पसंत केलं, हा. 21 जणांनी मला नाकारलं. तू कसं काय लग्न झालंच नाही तुमचं? नाही, त्यांनी मला बघितलं नाही म्हणून म्हणलं 20 जणांना बघितलं, 21 जणांनी नाकारलं, तिने बघितलं ती पण नाकारलं मला. बरं, पुढे वळूया कारण का आपण. त्या पण दर्दी आहेत. का त्यांनी का नाकारलं? त्या पण दर्दी आहेत, त्या त्या पण दर्दी निघाल्या. त्याच्यामुळे त्यांनी नाकारलं. पण मला एक सांगा, तुम्ही आजकाल इंस्टाग्रामच्या या रील्सच्या जमान्यामध्ये कुठं राहिल्या दर्दीपणा? नुसतं रील्स तर पुढे ढकलत असतात. हो, पण फॉलो कोणाला करतात? अहो, एखादा कलाकार त्याचा 30-40 वर्षाचा रियाज करून आपल्या समोर त्याची कला 40 मिनिटं सादर करतो. त्यात त्याची मेहनत असते, गुरूंची सेवा असते, त्यात त्याचा विचार असतो. मग तो त्याची कला सादर करून आपल्याकडून टाळी वसूल करतो. मनोरंजन क्षणात होतं, पण ते करण्यासाठी लोक जन्म घालवतात. त्यांची कला समजण्यासाठी काय चांगलं आहे हे समजून घ्यायला सुद्धा एक प्रेक्षक म्हणून आपल्याला मेहनत घ्यायला हवी. जसा अस्सल हापूस कोणता हे रत्नागिरीच्या माणसाला समजतं, चांगला वडावट कोणता हे वराडी माणसाला समजतं, तसंच उत्तम कला कोणती आणि त्याला दाद कशी द्यावी हे पुण्यातल्या रसिकांना समजतं. ज्याला दिसतं तो प्रेक्षक आणि तो पाहतो तो रसिक. नाही, तुम्ही हे खरंच खूप मस्त म्हटलं, मला खूप आवडलं. पण अजून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. काय? की खरा दर्दी रसिक ओळखायचा नेमका कसा? हा जो एपिसोड पूर्ण बघेल तो खरा दर्दी रसिक. वा वा, घे माझ्यातर्फे आपलं आयुष्य सुंदर करणाऱ्या सगळ्या कलाकारांसाठी माझ्यातर्फे रसिक, दर्दी रसिक म्हणतात. दर्दी रसिक. हो, चला, हा कार्यक्रम संपला का? संपला का संपला, कार्यक्रम? संपला. चला आपल्या कार्यक्रमाला बसू. चला, एक कॅमेरा बंद कर. चल, नाही, ठीक. कुठ बसलं असतं ना. मी दर्दी रसिक आहे, मला ओळमंग लागती. पण मी नाही पित. नाही, मला मला- लागते, मला पाय लागेल, मला प्यावी लागेल. बरं, चला मी देतो कॉर्नर. मला पाच. चकण्याला काय नाही आमच्याकडे. हा.